काँग्रेसचं आहे ना, आपलं ठेवा झाकून आणि दुसऱ्याचं पहा वाकून, अशा पद्धतीचं त्यांची मानसिकता आहे। ह्या कर्नाटकामध्ये गेली 3 वर्ष काँग्रेस सरकार आहे। आल्यानंतर त्यांनी गॅरंटीच्या नावाखाली काही घोषणा केल्या, पण त्याचा वचपा काढण्यासाठी दुधाचे रेट वाढवले, पेट्रोल डिझेलचे ह्याच्यामध्ये त्यांनी रेट वाढवलेले आहेत। 3 वर्षापूर्वी एखादा व्यक्ती एक गुंठा जागा खरेदी करण्यासाठी सब रजिस्टरला जेव्हा जातोय, त्यावेळेला 8 ते 10,000 त्याला गव्हर्नमेंटचा स्टॅम्प ड्युटी भरावी लागत होती। आज 48,000 रुपये भरावे लागतात। आता एखादा गरीब 1,00,000 रुपये लोन घ्यायचं असेल तर त्याला पूर्वी त्याला काय लागत नव्हतं, पण आता 1,500 रुपयाचा कंपल्सरी बॉन्ड द्यावा लागतोय। आणि जर एखाद्या त्यावेळेला करंट बिलच्या बाबतीत जर विचार केला, त्यांनी फ्री मधून सांगितले असले तरीसुद्धा गरिबांच्या खिशातून एका खिशातून काढून घ्यायचं आणि दुसऱ्याला द्यायचं अशा पद्धतीचं, कारण फिक्स्ड डिपॉझिट वाढवलेले आहे, कमर्शियल युनिट वाढवलेले आहेत। आणि जे आपल्या बस चार्जेस जर बघितलं तर महिलांना फ्री केलं आणि पुरुषांना रेट वाढवलेले आहेत। अशा पद्धतीनं कुठला मार्गसुद्धा त्यांनी सोडलेला नाही की सगळ्या मार्गाने त्यांनी रेट वाढवलेले आहेत। आणि असं असताना काँग्रेसना टीका करण्याचा कोणताही हक्क नाही आहे। मोदी जे आहेत म्हणून देश सुरक्षित आहे, मोदी जे आहेत म्हणून गरिबी सुरक्षित आहेत।